न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। हे जे जाणून बुजून मराठा समाजाला विटे धरले ना, हे सरकारनं थांबावं। या सरकारकडे आमच्या मागण्यात, या 8-9 ज्या मागण्या आहेत, त्या सगळ्या मागण्या सरकारनं तातडीनं मंजूर कराव्या आणि जे मराठा आरक्षणासाठी बलिदान गेले त्या बांधवांचे आणखीनही काही जणांचे निधी दिलेले नाहीयेत आणि त्यांना सरकारी नोकरी देण्याचं कबूल केलेलं एकाचीही दिलेली नाही। तोही तातडीनं सरकारनं निर्णय करावा, ही सरकारला आमची आंतरवालीतून विनंती आहे। मराठा समाजाच्या वतीनं तसं आम्ही अधिकृत निवेदनही पुन्हा एकदा देणार आहे, पुन्हा एकदा आम्ही सरकारला देणार आहे। यापूर्वी दिलेलं आहे, कारण तेच सरकार होतं, त्यामुळे मागण्या माहीत असण्याचं नसण्याचं काही कारणच नाही, कारण चर्चा त्याच्यावर पूर्ण झडलेल्या आहेत। आतापर्यंत जेवढ्या काय सरकारवर बरोबर चर्चा झडल्यात त्या सगळ्या याच मागण्यावर, तरी पण आम्ही पुन्हा एकदा सरकारला निवेदन देऊन त्यांना आमच्या अधिकृत मागण्या पुन्हा एकदा देणार आहेत। आणि जे स्थगित केलेलं आपण उपोषण आहे, आंतरवालीतलं स्थगित केलेलं उपोषण पुन्हा एकदा 25 जानेवारी 2025 ला आम्ही पुन्हा एकदा स्थगित केलेलं आमरण उपोषण आंतरवालीत करतोय। कारण 26 जानेवारीला पूर्ण 1 वर्ष आमच्या मराठा समाजाची फसवणूक केलेली 1 वर्ष पूर्ण होते सगळेश्वरीच्या अंमलबजावणीच्या बाबत आणि 8-9 मागण्याच्या बाबत। त्यामुळं 25 जानेवारीला 2025 ला आंतरवाली इथं आमरण उपोषणाला मी बसणार आहे। इथं कठोर आमरण उपोषण होणार आहे। मराठा समाजाला आणि सरकारलाही माझी विनंती आहे, 25 जानेवारीच्या आत, तशा तर सगळ्या मागण्या तुम्ही अधिवेशनातच पूर्ण करा, पण 25 जानेवारीच्या आत 25 जानेवारीच्या आत 2025 याच्या आत सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा। नसता सरकारला इतके वाईट वाटल की इतका पश्चाताप येईल, इतकं भयंकर आंदोलन, इतक्या प्रमाणात एकजुटीनं मराठा समाज रस्त्यावरती पुन्हा आलाय, तुमचे बघताना सुद्धा डोळे फाटतील एवढ्या ताकदीनं मराठा समाज राज्यात आंतरवालीत येणार आहे। आणि राज्यभरातल्या मराठा समाजाला आता माझी विनंती, तुम्ही आतापर्यंत जी एकजूट दाखवली ती एकजूट तुम्ही पुन्हा एकदा 25 तारखेला आंतरवालीत दाखवा। घराघरातल्या मराठ्यांनी आंतरवालीकडे यायचं। राज्यभरात एकाही मराठानं 25 जानेवारीला घरी थांबायचं नाही। नोकरदार मराठा असेल, व्यावसायिक मराठा असेल, कर्मचारी मराठा असेल, शिक्षक असतील, डॉक्टर असतील, वकील असतील, उद्योजक असतील, व्यावसायिक असतील, कंपन्यामध्ये कामाला असतील, कर्मचारी पोर असतील, तिथं कंपन्यात नोकऱ्याला असतील, शेतकरी मराठा असेल, शेतमजूर मराठा असेल, या सगळ्या मराठ्यांनी 25 जानेवारी 2025 ला आंतरवाली गाठायची। आंतरवालीत पुन्हा एकदा तुफान ताकदीनं एकत्र मराठ्यांनी यायचं। सरकारकडून आपल्याला आपल्या लेकरासाठी आरक्षण मिळवायचंय, कारण भरत्या आहेत, ऍडमिशन आहेत, पोरांचे हाल व्हायला नको। कारण तुम्ही ज्या एकजुटी आतापर्यंत दाखवल्यात, या एकजुटीला मराठ्यांच्या या जगात तोड नव्हता, इतक्या ताकदीनं आपण एकत्र आला होता। एकदा पुन्हा हात जोडून विनंती, एकदा पुन्हा शक्ती दाखवा। 25 जानेवारीला सगळ्यांनी आंतरवालीत यायचं। ज्याला उपोषणाला बसायचं ते बसा, कोणाला बंधन असणार नाहीये। ज्याला नाही बसायचं ते बसू नका, पण आंतरवाली ही 25 जानेवारी आता डोक्यात फिट करा। स्वतः सगळ्यांना मोबाईल चालवायचा आहे, सोशल मीडिया चालवायची, स्वतः पोस्ट करायला सुरू करायचं। 25 जानेवारी चलो आंतरवाली, इतकी ताकद दाखवा तुम्ही जे आतापर्यंत ताकद दाखवली। कारण काही चेहरे मराठा बांधवांना सांगतो तुम्हाला आता दिसणार नाहीये, कारण जे आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या एकजुटीवरती राजकारणाचा फायदा उचलायला आपल्याकडे आले होते ते चेहरे तुम्हाला दिसणार नाहीयेत, कारण त्याचा स्वार्थ वेगळा होता आणि गोरगरीब मराठ्यांचा माझा स्वार्थ ही गरीब मोठा करणं हे होता। त्याच्यामुळे हे आंदोलन गरीब मराठ्यांनी मराठा समाजाला सगळ्यांनी आंतरवाली महाराष्ट्रभर आपण आपल्या गावात आपण स्वतःच आपलं गाव आपणच बैठक, माझं गाव माझी जबाबदारी, या पद्धतीनं मराठा सेवकांना राज्यभरातल्या एक प्रचंड मोठं नेटवर्क उभा करायचं आणि ताकदीनं आपण आपल्या गावात सगळ्यांनी आपण आपल्या गावात बैठका घ्यायला सुरुवात करायची। आपणच आपलं गाव सगळ्यांनी डेव्हलप करायचं। आपण आपल्या गावात घराघरात जायचं। तिसरं काम पत्रिका छापायचे।
आणि या पत्रिका आपण घराघरापर्यंत आपण आपल्या घरोघरी नेऊन मूळ वाटी दिल्यासारखं द्यायची. प्रत्येक मराठा समाजाच्या घरात ही पत्रिका गेली पाहिजे. पत्रिका छापायची आणि त्याला अंतरवालीचं होत असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सहकुटुंब येण्याचं आमंत्रण द्यायचं. अधिकारी अपयशी मूळ वाटी दिल्यासारखं तांदूळ दिल्यासारखं हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन काम करायचं. मराठा समाजानं आपण आपल्या गावातले जेवढे वाहन आहेत, आपले जेवढे वाहन आहेत गावात, मोटरसायकल असेल, फोर व्हीलर असेल, रिक्षा असेल, ट्रक असेल, टेम्पो असेल, ट्रॅक्टर असेल, पिकअप असेल, टेम्पो असेल, जे काय वाहन असेल असलेला प्रेम व छोट्या छोट्या जीप असतील, आपले रिक्षे आहेत, आपले सगळे वाहन 25 ऑगस्ट 2025 ला गावात न राहता ते अंतरवालीत दिसले पाहिजे. मोठमोठ्याल्या 25 जानेवारी 2025 ला सगळे वाहन आपले अंतरवालीत दिसले पाहिजे. पाचवं काम, 25 जानेवारी 2025 ला एकानंही लग्नाची तारीख धरू नये ही विनंती. वाहनच मिळणार नाहीत. त्याच्यामुळे लग्नाची तारीख जर कोणाची असेल तर ती मागं पुढं करा, ही हात जोडून विनंती सगळ्या 25 तारखेला. कारण ते हडबड खूप होईल. कारण सगळा मराठा समाज हा अंतरवालीकडे उसळणार आहे. पुन्हा एकदा मराठ्यांची लाट उसळणार आहे या राज्यात. पुन्हा एकदा त्याच ताकदीनं गरीब मराठा एकजुटीची ताकद दाखवून असा उसळणार आहे. इतकं भयंकर भगवं वादळ पुन्हा एकदा त्या राज्यात उसळणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पाहुण्या रावळ्याला या जायला अडचणी येतील. वाहनं नसणार आहेत. कारण प्रत्येक नोकरदार वर्ग माणूस सुद्धा त्या दिवशी अंतरवालीकडे येणार आहे. आणि इथं